नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। कोंकण विभाग में आधुनिक पत्रकारिता कार्यशाला का आयोजन। सरकारी योजनाओं का सकारात्मक प्रचार करें पत्रकार। जिलाधिकारी डॉक्टर इंदु रानी जाखड़। पालघर जिले में केंद्र और राज्य सरकार द्वारा विभिन्न विकास परियोजनाएं लागू की जा रही हैं। इन परियोजनाओं से जिले के साथ साथ देश का भी सर्वांगीण विकास होगा। इन विकास परियोजनाओं का सकारात्मक प्रचार करके जिले के सर्वांगीण विकास में महत्वपूर्ण योगदान दें। ये भावनात्मक अपील पालघर की जिलाधिकारी डॉक्टर इंदु रानी जाखड़ ने आज यहां की। मान्यवरों ने दर्पणकार बाट शास्त्री जाम्भेकर की प्रतिमा पर पुष्प अर्पित कर कार्यशाला का शुभारंभ किया। कोंकण विभागीय सूचना कार्यालय, पालघर जिला सूचना कार्यालय और कोंकण विभागीय मान्यता समिति द्वारा संयुक्त रूप से पालघर जिले के पत्रकारों के लिए पालघर जिला परिषद के जननायक बिरसा मुंडा सभागार में आधुनिक पत्रकारिता कार्यशाला का आयोजन किया गया था। इस एक दिवसीय कार्यशाला में मुख्य मार्गदर्शक के रूप में बोलते हुए जिलाधिकारी डॉक्टर इंदु रानी जाखड़ ने यह बात कही। इस कार्यशाला में जिला परिषद पालघर के मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे, कोंकण विभागीय मान्यता समिति के अध्यक्ष मनोज जालनावाला, विभागीय मान्यता समिति के सदस्य हर्षद पाटिल, ठाणे जिला सूचना अधिकारी मनोज सानप, पालघर जिला सूचना अधिकारी राहुल भालेराव, कोंकण विभागीय सूचना कार्यालय की सहायक निदेशक संजीवनी जाधव, उप संपादक प्रवीण डोंगर दुबे, पालघर जिला परिषद की जनसंपर्क अधिकारी श्रद्धा धरत के साथ साथ समाज माध्यम और कृत्रिम बुद्धिमत्ता विषय के विशेषज्ञ युवराज आर्य, साइबर अपराध विशेषज्ञ उन्मेष जोशी, डिजिटल मीडिया विशेषज्ञ संजय मिश्रा और पालघर जिले के विभिन्न पत्रकार संगठनों के अध्यक्षों सहित बड़ी संख्या में पत्रकार उपस्थित थे। पत्रकारों को संबोधित करते हुए जिलाधिकारी डॉक्टर इंदु रानी जाखड़ ने कहा कि बदलते समय के साथ आधुनिक तकनीक को अपनाना समय की आवश्यकता है। सोशल मीडिया ने पत्रकारिता का रूप बदल दिया है। सोशल मीडिया में फायदे के साथ साथ नुकसान भी है। सोशल मीडिया का उपयोग करते समय विशेष सावधानी बरतनी चाहिए। इसके लिए इस तरह की कार्यशालाएं उपयोगी साबित होती हैं। पालघर जिले में हो रहे विकास कार्यों की जानकारी देते हुए जिलाधिकारी डॉक्टर जाखड़ ने कहा कि पालघर जिले में केंद्र और राज्य सरकार द्वारा विभिन्न बड़ी विकास परियोजनाएं लागू की जा रही हैं। अगले 5 वर्षों में पालघर जिले का स्वरूप बदल जाएगा। सभी दिशाओं से पालघर जिले के लिए विकास के रास्ते खुल रहे हैं। इससे बड़े पैमाने पर रोजगार का सृजन होगा और आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक ऐसा सर्वांगीण विकास संभव होगा। जिलाधिकारी डॉक्टर इंदु रानी जाखड़ ने इस कार्यशाला के माध्यम से जिले के सभी पत्रकारों से विकास परियोजनाओं का सकारात्मक प्रचार करके जिले के सर्वांगीण विकास में महत्वपूर्ण योगदान देने का आह्वान किया। जिलाधिकारी डॉक्टर जाखड़ ने पत्रकारों के लिए ऐसे महत्वपूर्ण विषयों पर कार्यशाला आयोजित करने के लिए सूचना और जनसंपर्क विभाग की विशेष सराहना की। मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे ने कहा कि पत्रकारिता का स्वरूप तेजी से बदल रहा है। सोशल मीडिया और कृत्रिम बुद्धिमत्ता पत्रकारिता को एक नई गति और आकार दे रहे हैं। प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया के साथ साथ सोशल मीडिया और कृत्रिम बुद्धिमत्ता भी दैनिक जीवन का हिस्सा बन रहे हैं। प्रशासन की गलतियों को उजागर करना पत्रकारों की जिम्मेदारी है, लेकिन अगर प्रशासन अच्छा काम कर रहा है तो उसकी भी सराहना होनी चाहिए। उन्होंने जल जीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना जैसी विभिन्न विकास योजनाओं की जानकारी दी और पत्रकारों से सहयोग करने का आह्वान किया। कोंकण विभागीय मान्यता समिति के अध्यक्ष मनोज जालनावाला ने मान्यता समिति की कार्य प्रणाली, महत्व और पत्रकारों के लिए मान्यता कार्ड के फायदों के बारे में बताया। उन्होंने कहा कि यदि पत्रकार जिम्मेदारी और ईमानदारी से काम करते हैं तो वे जिले और राष्ट्र के विकास में योगदान देते हैं। जालनावाला ने पालघर जिले के पत्रकारों से मान्यता कार्ड के बारे में जानकारी लेने और सरकार के नियमों के अनुसार आवश्यक दस्तावेज जमा करके मान्यता कार्ड प्राप्त करने का प्रयास करने का भी आह्वान किया। दूसरे सत्र में सोशल मीडिया और कृत्रिम बुद्धिमत्ता विषय के विशेषज्ञ युवराज आर्य ने विस्तार से प्रस्तुति दी कि आधुनिक पत्रकारिता में AI और डिजिटल उपकरणों का प्रभावी ढंग से उपयोग कैसे किया जा सकता है, सूचना संग्रह और प्रसारण प्रक्रिया में उनका महत्व क्या है और पत्रकारों को क्या सावधानी बरतनी चाहिए। साइबर अपराध विशेषज्ञ उन्मेष जोशी ने साइबर अपराध, वेलनेस और हम विषय पर जानकारी देते हुए पत्रकारों को इंटरनेट का उपयोग करके होने वाली वित्तीय धोखाधड़ी, ऑनलाइन धोखाधड़ी की तरकीबों और ऐसी घटनाओं से बचने के लिए बरती जाने वाली सावधानियों के बारे में मार्गदर्शन किया। उन्होंने साइबर अपराधों के उदाहरण देकर जागरूकता बढ़ाने पर जोर दिया।
डिजिटल मीडिया विशेषज्ञ संजय मिश्रा ने पत्रकारिता करते समय सोशल मीडिया और कृत्रिम बुद्धिमत्ता का उपयोग करके डिजिटल मीडिया को प्रभावी ढंग से संभालने के महत्व को समझाया। उन्होंने कहा कि पत्रकारिता में डिजिटल उपकरणों का उचित और जिम्मेदार उपयोग आवश्यक है। ठाणे जिला सूचना अधिकारी मनोज सानप ने प्रास्ताविक किया। सहायक निदेशक संजीवनी जाधव ने कुशल सूत्र संचलन किया। कोंकण भवन, पालघर और ठाणे के जिला सूचना कार्यालयों और पालघर जिला परिषद कार्यालय के कर्मचारियों ने इस कार्यशाला को सफल बनाने में विशेष सहयोग दिया। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। मला उपस्थित पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोजजी रानडे साहेब, श्री मनोजजी जालनावाला साहेब आणि श्री मनोजजी सानप, सगळे मनोज जे आहे ते आपल्याला मंचावर उपस्थित राहण्याने उल्लेख केल्याप्रमाणे आमचे डीआयओ भालेराव साहेब, आर्या साहेब, पाटील साहेब, सर्व उपस्थित पत्रकार बंधू भगिनी सगळ्यांचं सप्रेम नमस्कार। सर्वप्रथम मी डीआयओ आणि आपला जो ईडी ऑफिस आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करते की आपण असा हे कार्यशाळा घेण्याचा विचार केला आणि त्याच्यामध्ये जे विषय ठेवलेले आहेत ते पण म्हणजे एआय, सोशल मीडिया, सायबर क्राईम हे एकदम नवीन विषय आहे आणि आज रोजी जो भर या गोष्टींवर दिला जातो तो फार फार महत्वाचा आहे आणि याच्यावर बरेच जण आपण वाचतो, रनिंग मध्ये वाचतो, पण कधी बसून याच्यावर चर्चा करून विश्लेषण करणं, यातला जो ज्ञान आहे तो एक सिस्टमॅटिक पद्धतीने घेणं म्हणजे याच्यावर विचार करत नाही। ही खरं तर प्रशासनामध्ये सुद्धा आता आमचा 100 डेज प्रोग्राम होता, आता 150 डेज प्रोग्राम आहे, तर फार मोठा भर याच्यावर दिलेला आहे आणि आम्हालाही खूप अवघड जातं कारण आपले जे सर्व लोक आहेत ते बरेच वर्षापासून काम करतायत, त्यांची एक पद्धत झालेली आहे काम करण्याची। त्यामध्ये नवीन गोष्टी जेव्हा आपण इंट्रोड्यूस करतो तर सर्वात आधी ते समजून घेणं, मग ते एक्सेप्ट करणं आणि आपल्या कामामध्ये त्यांचा समावेश करणं ही एक अवघड आहे आणि जसे जसे वय जाते, आज रोजी जर आपण पाहिलं म्हणजे जसं माझ्या घरामध्ये तर लहान मुलं आहेत तर 5 वर्षाच्या मुलांना पण ते सगळं म्हणजे मोबाईल, सोशल मीडिया सगळं पाठ आहे। कधी कधी आपल्याला आश्चर्य वाटतं की हे कधी शिकलं तुम्ही, पण तेच जर आपण एक वयाच्या नंतर नवीन गोष्टी शिकायला जातो आपल्याला ते अवघड जाते। जसं माझ्या सासू सासऱ्यांना मुलं शिकवतात की हे मोबाईल मध्ये कसं लावायचं, हे कसं करायचं, कारण ते एक फास्ट आहे जेव्हा सुरुवातीपासून आपण पाहतो। तर मला खूप बरं वाटलं की आज आपल्या इकडे सर्व एजचे लोक आहेत आणि सर्वजण इथे उपस्थित आहात म्हणून सगळ्यांची इच्छा आहे की नवीन टेक्नॉलॉजी जो आहे ते आपल्याला समजून आणि त्याचा समावेश आपल्या रीतीमध्ये करायचे। आय थिंक सोशल मीडिया आल्यानंतर जसं मगाशी रानडे साहेबांनी सांगितलं एक खूप मोठा बदल आलाय म्हणजे पत्रकारितामध्ये किंवा ओव्हरऑल माहिती पोहोचवण्याचे जे साधन आहेत लोकांपर्यंत त्याचा आज रोजी सोशल मीडियामुळे मे बी एक इस्टॅब्लिश्ड बिझनेस पेक्षाही कधी कधी त्यात बिझनेस जास्त येतो, पण एक खूप मोठा धोका पण त्याच्यामुळे निर्माण झाला। म्हणजे आधी जी एक पद्धत होती पत्रकारितेमध्ये पण की एखादी माहिती आली की आधी आपण त्याची पुष्टी करायचो, त्याच्या बाबतीतले ज्ञान घ्यायचो, सगळ्यांशी बोलायचो आणि मग काहीतरी छापायचो, कारण जे आपण एकदा छापला त्याच्यावरती बरेचसे लीगल कॉन्सिक्वेन्सेस आहेत। सोशल मीडियामध्ये एक धाव आहे की सर्वात आधी आपण हे टाकायचं, कुठल्याही पद्धतीने ते टाकायचं। आज रोजी काही रेग्युलेशन जसं इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियावर आहे तसं काही रेग्युलेशन सोशल मीडियावर आज रोजी नाही, त्याच्यासाठी बरेचसे लीगल फ्रेमवर्क वगैरे चालू आहे। तर या सर्व गोष्टीमध्ये उलट हा गरजेचा आहे की आपला जो रेग्युलर मीडिया आहे त्यांना हे ज्ञान देणं जेणेकरून यांचं सोशल मीडिया अकाउंट्स किंवा सोशल मीडियाचा वापर जास्ती वाढेल आणि अधिकृत माहिती लोकांपर्यंत पोहोचेल। जसं मी रजू झाल्यापासून आमचे डीआयओ बरोबर माझी बरेचदा चर्चा होते आणि मी प्रयत्न करते की दररोज किंवा 2 दिवसाने आमच्या ऑफिसची एखादी तरी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेली पाहिजे। आज गव्हर्नन्स रिएक्टिव्ह नसून प्रोएक्टिव्ह करण्यावर भर आहे आणि हा त्यातलाच एक भाग आहे। आपण जी माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो त्याच्यातून त्यांचं एक परसेप्शन आपल्याबद्दल निर्माण होतो आणि सोशल मीडिया करून स्पेसिफिकली असं आहे जसं
ठीक आहे, ग्रामीण मध्ये पण आज रोजी तर आपल्याकडे वाढलेला आहे वाव, पण अर्बन मध्ये स्पेसिफिकली लोकांचा खूप जास्ती बघण्याचा जो वेळ आहे तो सोशल मीडियावर जातो. आणि हा माध्यम आहे, चांगला आहे, फक्त आपण आपल्या अनुषंगाने त्याचा वापर केला पाहिजे. सो आय थिंक ही मोठी मे बी म्हणजे आता जसं रानडे साहेबांनी सांगितलं की तुम्हाला मार्गदर्शन करणं म्हणजे अवघड आहे, पण ऍज अ कलेक्टर म्हणून मला असं वाटतं की तुम्ही एक इम्पॉर्टंट पिलर ऑफ डेमोक्रेसी आहात आणि तुमच्या माध्यमातून योग्य माहिती जर लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवली तर शासनाला आणि प्रशासनाला त्याचा फार मोठा फायदा होतो. म्हणून मी एकदा हे पर्टिक्युलरली सांगू इच्छित होते. दुसरं, ओव्हरऑल आपल्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आज रोजी एक असं आपण जंक्शनला आहोत की पालघर जिल्ह्याचा स्वरूपच पुढील 5 वर्षात बदलेलं. आपल्याकडे एवढे मोठे प्रोजेक्ट्स आहेत. मागे जसं एक म्हण असायचं की जिथे रस्ता गेला तिथे विकास होतो. आपल्याकडनं तर भरपूर रस्ते जात आहेत. म्हणजे भविष्यात अशी एक्सपेक्टेशन आहे की आपल्याकडनं मेजर हायवे जातील, परत पोर्ट येणार आहे, त्या समुद्राचाही मार्ग आपल्याकडे मोकळा होईल. नवीन एअरपोर्ट साठी पण ऑलरेडी एक ब्रेनस्टॉर्मिंग सुरू आहे की ते कुठे करायचंय. तर सर्व पद्धतीचे जे मार्ग आहेत ते आपल्या जिल्ह्याला मोकळे होतील. जे मार्ग मोकळे होणार आहेत त्यातून ऑपॉर्च्युनिटीज भरपूर येतील. कारण आपण आजपर्यंत पाहिलं आहे की जिथे रस्ता गेला तिथे पुढचे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते येत गेलेले आहेत. तिथे मग इंडस्ट्री आली, तिथे बाकीच्या ऑपॉर्च्युनिटीज वाढले. जेवढा आपण शहराच्या जवळ जातो तर तेवढा विकास होतो. पण जसं तो विकास होत असताना सर्व समावेशक विकास व्हायला पाहिजे आणि तिकडचा जो सोशल सेक्टर आहे त्याचंही बळकटीकरण व्हायला पाहिजे. तर ऍज अ कलेक्टर म्हणून हा एक फार मोठी जबाबदारी माझ्यावर आहे आणि माझ्या प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या सोबत आम्ही वारंवार या गोष्टीवर चर्चा करून जास्तीत जास्त लोकांना या सर्व विकासासाठी आपण कसं तयार करू शकतो त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यामध्ये माझे सहकारी आहेत रानडे साहेब, ते सीओ म्हणून काम करतात. खूप चांगलं काम ते करतात आणि शेवटच्या घटकांपर्यंत आपण सगळं लाभ कसा पोहोचू शकतो यासाठी ते नेहमी तत्पर असतात. ऍक्च्युली मी बरेच असं म्हणते की जसं मी कमिशनर करून आले किंवा सीओ झेडपी आम्ही आधी होतो, तर सीओ आणि कमिशनर मध्ये डायरेक्ट काम असतो. म्हणजे तुम्हीच काम करायचं असतं तुमच्याच अधीनच. ऍज अ कलेक्टर म्हणून असं असतो की म्हणजे जसं घरी आजोबा आहेत ती लोक तुम्हाला सांगून जातील, विचारून नाही जाणार, पण सगळी जबाबदारी काही वाईट झालं तर तुमचं नाव खराब होईल. तर कलेक्टरांचा कुठेतरी रोल असाच आहे की खूप कमी वयामध्ये मी आजोबा झाले मला असं वाटते आणि या सगळ्यांना दिशा देण्याच्या अनुषंगाने आपल्याला काम करायचं असतं. बरेच असं पण होईल की कोणी आपला ऐकणार नाही, मग त्याला गोड बोलून कसं तरी त्या मार्गावर आणायचं आहे. तर हाच प्रयत्न आपला जिल्ह्यामध्ये आहे. आपले जे सर्व महत्वपूर्ण प्रकल्प आहेत त्यांना दिशा देणं. आता आपल्याकडे मेजर जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज म्हटले तर भविष्यात जाऊन माहीम साईडला रिलायन्सचा एक मोठा टेक्सटाईलचा पार्क येणार आहे. मोरबे पोर्टचा पब्लिक हिअरिंग आहे काही वेळाने आणि तेही डेव्हलप होणार आहे. वाघन पोर्ट एक खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट लागणार आहे. तर या निमित्तानं माझं सगळ्यांना पर्टिक्युलरली एक आवाहन राहील की आपले हे जे महत्वाचे प्रोजेक्ट्स आहेत त्यांच्या बाबतीतली माहिती योग्यरित्या समजून लोकांपर्यंत एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेऊन जाण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रशासनाला मदत करावी. बरेच लोक ऑलरेडी आम्हाला मदत करतात. त्यातली काही बारीक सारीक जे चुका आहेत किंवा जे गोष्टी आहेत जे लोकांच्या हितासाठी आहेत तेही आम्हाला लक्षात आणून देतात आणि त्या अनुषंगाने योग्य ते रिकोर्सही आपण घेण्यात येत असतो आपल्याकडनं. तर अशीच आपल्या सगळ्यांची कोलॅबोरेटिव्ह भूमिकाची मी अपेक्षा करते आणि या कार्यशाळासाठी आपल्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. होप करते की पुढे जाऊन या कार्यशाळातून आपल्याला चांगलं म्हणजे टेकसेवी आपले पत्रकार जे आहेत ते घडवतील आणि त्याचा चांगला आपल्याला एक इम्पॅक्ट जिल्ह्यामध्ये दिसेल. मला इथे बोलवल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करते आणि माझे 2 शब्द इथून थांबवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा संवाद घडण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी महोदय यांना याकरिता बोलवलं की ज्या जिल्ह्यामध्ये आपण कार्यरत आहोत या जिल्ह्याचा विकास
कसा झाला, कसा होणार आहे याची माहिती आपल्याला त्या निमित्तानं मिळेल. त्या बाबतीत तुमचेही काही प्रश्न असतील. या जिल्ह्याचा विकास म्हणजे आपला विकास असं गृहीत धरायला काहीच हरकत नाही. भविष्यात पालघर जिल्हा म्हणजे पालघर जिल्ह्याची तर ख्याती आपल्याला माहिती आहे. एक आदिवासी जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडे पाहिलं जातं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील या जिल्ह्याचा विकास म्हणजे पूर्वी ठाणे जिल्ह्याशी संबंधित असलेला हा भाग ज्या पद्धतीनं या जिल्ह्याचा विकास होणं गरजेचं होतं तो घडलेला नाही हे तुम्ही मान्य करता आणि हे शासनालाही मान्य करावं लागेल. परंतु या जिल्ह्याचा विकास घडवण्याचं कार्य फक्त या शासकीय अधिकाऱ्यांचं नाहीये, तर एक सक्षम लेखणी आपण हातात घेतलेली आहे. त्यामुळे या आपल्या सर्व पत्रकार बांधवांचंही या जिल्ह्याच्या विकासासंबंधी एक देणं लागतं आणि ती आपली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे निभावणं फार गरजेचं आहे. तरच या जिल्ह्याचा आणि आपला विकास साध्य होईल. मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून यांना बोलवलंय आणि इतर जे सब्जेक्ट आपण ठेवलेले आहेत विषय आधुनिक पत्रकारितेच्या अनुषंगाने त्यासाठी आपण तज्ञांना प्राधान्य केलेलं आहे. त्यामुळे अधिक न बोलता मी आपल्याला काही मार्गदर्शन करण्यासाठी उभा राहिलेलं नाही. एकच गोष्ट जाता सांगतो की अधिस्वीकृती इतर समोर बसलेल्या किती जणांकडे अधिस्वीकृती आहे, प्रेस ऍक्रेडिटेशन कार्ड किती जणांकडे आहे? जे हात उंचावले त्यावरनं आपल्या लक्षात येईल की फार कमी लोकांना शासनाची अधिस्वीकृती प्राप्त झालेली आहे. मग साहजिकच आपल्याला हा प्रश्न पडणार की आपल्याकडे का नाही ही अधिस्वीकृती देताना आम्ही समितीचे मेंबर्स पण काही गोष्टींना बांधील आहोत. कारण त्यासाठी जी शासनाची नियमावली आहे त्या नियमावलीमुळे अनेक अडचणींना आम्हाला सामोरं लागतं. अनेक जेन्युइन काम करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती देताना आम्हाला हात आखडते घ्यावे लागतात. ही खेदाची गोष्ट आहे आणि म्हणूनच जी अनेक वर्षापासून सुरू असलेली नियमावलीचा जो आधार आम्ही घेतोय ती नियमावली बदलण्याचं काम शासन स्तरावर चालू आहे. ते अंतिम टप्प्यात आहे आणि ही नवीन नियमावली आहे ही लवकरच कार्यान्वित होणार आहे आणि ज्यामुळे अधिकाधिक पत्रकारांना शासनाची ही अधिस्वीकृती प्राप्त होणार आहे. नो डाऊट की अधिस्वीकृतीची गरज का असते. एक ओळख जी एक शासन मान्यता आपल्याला प्राप्त आहे ती प्रत्येक पत्रकाराला वाटतं की आपल्याला पण अधिस्वीकृती प्राप्त व्हावी. त्याचे फायदे म्हटले तर फारसे नाहीत, म्हटले तर भरपूर काही आहे. त्यामुळे प्रत्येकाची ही मनीषा असणं गरजेचं आहे की आपल्याला अधिस्वीकृती का प्राप्त झाली नाही, मग ती आपल्याला कशा पद्धतीने प्राप्त होईल. त्यासाठी आपण जे शासनाचे नियम आहेत ते वाचण्याची तसदी पण घेत नाही. हे नियम आता कालबाह्य झालेले आहेत. त्यासाठी ज्या अटी शर्ती होत्या त्याला तुमच्या वर्तमानपत्राचे मालक संपादक त्यांनाही काही अडचणी येतात. त्याच पद्धतीने अधिस्वीकृत समितीच्या सदस्यांनाही म्हणजे आपण म्हणतो ना कोटा, स्थानिक वर्तमानपत्राचा कोटा, राज्यस्तरीय वर्तमानपत्राचा कोटा, साप्ताहिकाचा कोटा, त्यामुळे ह्या अडचणी लवकरच दूर होतील अशी अपेक्षा आहे. आणि या नियमावलीचा गैरफायदा घेणारे प्रवृत्तीही आपल्या सोबत वावरतात. ही तितकंच कला आहे आणि ह्या गैरप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी माझं आपल्या सर्वांना आवाहन आहे की आपण प्रामाणिकपणे पत्रकारिता करून आपला जो हक्क आहे अधिस्वीकृती प्राप्त करण्याचा तो मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त माझ्या पत्रकार बांधवांनी अधिस्वीकृतीसाठी अर्ज करावा. प्रत्येकाला आता ही एक जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे की मी अधिस्वीकृती कशी प्राप्त करू शकेन, त्याचे नियम काय आहेत. तुम्ही तुमच्या संपादकांना विचारा, त्यांच्याकडे नाही मिळालं तुम्ही डीआरना विचारा, डीआरने नाही सांगितलं तर आम्हाला विचारा. माझाही नंबर मी सर्क्युलेट करेन. तुम्हाला जी काही अडचण असेल ती तुम्ही शासकीय अधिकाऱ्यांना, मला आपले पालघरचे सदस्य आहेत हर्षद पाटील त्यांनाही विचारू शकता. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करतो की आपण अधिस्वीकृतीचे अर्ज नक्कीच सादर करा, कारण तुमच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. अन्यथा तिकडे गगनमोहनला बसूनही आम्ही अधिस्वीकृतीला मान्यता देऊ शकलो असतो.
मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद मॅडम, धन्यवाद साहेब आणि समस्त पत्रकार बांधवांचे मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी अलिबाग रायगड, नुकताच त्यांच्याकडे रायगड अलिबागचा सुद्धा चार्ज आलेला आहे. ठाण्याचे ते जिल्हा माहिती अधिकारी आहेत मनोजी सानप यांना मी विनंती करते की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोजी दानडे यांचं स्वागत त्यांनी करावं. धन्यवाद. त्यानंतर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोजी जालनावाला यांचं स्वागत राहुल भालेरावजी गर्दी पालघर यावं. मनोजी जालनावाला. यानंतर विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य पाटील साहेबांचं स्वागत सुद्धा राहुल भालेराव सरांनी करावं. हर्षद पाटील सर. धन्यवाद. यानंतर कार्यशाळेचा प्रास्ताविक मनोजी करतील. खरं तर इथे मनोजी 3 आहेत. मनोजी जालनावाला आहे, मनोजी रानडे आहेत आणि मनोजी आमचे सानप साहेब आहे. त्यामुळे मनोजचा वर्ग भरला असं मला वाटायला लागले आता. असो तर हो, काही मनोज इकडे सुद्धा असतील. त्यामुळे माझं कन्फ्युजन होणं हे खूपच साहजिक आहे. त्यामुळे मला तुम्ही सांभाळून घ्या, मला अशी अपेक्षा सुद्धा आहे, आशा आहे, सगळंच आहे. तर सानप सरांना विनंती करते की त्यांनी कार्यशाळेचं प्रास्ताविक करावं. सर्वांना नमस्कार. पालघर सारख्या इतक्या सुंदर ठिकाणी आजची ही कार्यशाळा आणि त्याचं प्रास्ताविक करण्याचं भाग्य मला लाभलं, याबद्दल मी समस्त पालघरकरांचं मनापासून आभार मानतो. आजची ही कार्यशाळा याच्या मागची पार्श्वभूमी सांगण्यापूर्वी मी आपल्यामध्ये जे एक वक्ते उपस्थित आहेत युवराजजी आर्य, त्यांना मी विनंती करतो आपण प्लीज डायसवर यावं. युवराजजी आर्य इज AI specialist and social media specialist. He is very good in his job, very enthusiastic personality, and he is very good friend of mine. Thank you. Please. काल या ठिकाणी कोकण विभागाची अधिस्वीकृतीची बैठक संपन्न झाली. पत्रकारांना त्यांचं काम करत असताना फील्डवर काही अडचणी येतात आणि त्यावेळी शासन त्यांच्यासाठी एक वेलफेअर म्हणून, त्यांची एक मान्यता म्हणून त्यांना शासन मान्य पत्रकार म्हणजेच ॲक्रिडेशन असं एक कार्ड देतं. हे कार्ड देण्याचे निकष आणि या गोष्टी आपल्या सर्वांना बहुतेकांना माहीतच असणार आहे. पण या कमिटीचे जे अध्यक्ष आहेत ते आपल्यातलेच एक ज्येष्ठ पत्रकार असतात, जसे आपल्यामध्ये आता मनोजी जालनावाला उपस्थित आहेत. याशिवाय जे जेन्युइनली पत्रकारिता करून पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, अशा काही सदस्यांची सुद्धा या कमिटीवर नेमणूक केली जाते. त्यापैकी आपल्यामध्ये एक जण आहेत हर्षदजी पाटील. या सगळ्यांच्या सहकार्याने आजची बैठक खूप छान संपन्न झाली. यामध्ये आपले पालघरचे 5-6 अर्ज मंजूर झाले, रायगडचे 8 झाले, ठाण्याचे 8 झाले, रायगडचे 2 झाले. असे हे सतत दर 3 महिन्यांनी ही बैठक सुरू असते. या विषयी आणखी जनजागृती व्हावी. माहिती व जनसंपर्क विभाग नेमकं काय काम करतो, माहिती व जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी आणि इव्हन कॉमन पब्लिकसाठी सुद्धा कशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात, ह्या सर्व बाबींचं आणि हे सगळं करत असताना आपल्या पत्रकार मित्रांचं, सहकाऱ्यांचं आपल्याला पूर्ण कामामध्ये सहकार्य कसं मिळेल, सक्रियता कशी वाढेल, याचा एक चांगला आदर्श कसा निर्माण केला जाईल, ह्याच प्रयत्नासाठी आपण कोकण विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या कार्यशाळा नियोजित केलेल्या आहेत. एक साधारण 1.5-2 महिन्यापूर्वी आपली ठाण्यामध्ये एक पत्रकार परिषद संपन्न झाली. बहुतेकांना आपल्यापैकी काही लोकांना त्याचं लाईव्ह स्ट्रीम संसाधन नहीं है, बड़े संस्थानों में जगह नहीं है और उनके पास भी लिमिटेशन है कि जो बड़े संस्थानों में काम करने वाले जो हमारे संपादक पत्रकार लोग हैं, उनकी जो ऑफिस को जो टीम है वो ज्यादा इक्विप्ड है, इंटेलिजेंट है, इसलिए उनके पास सामान संसाधन और उनको पेमेंट मिलती है. ग्रामीण भागों में इतना लोगों के पास संसाधन है. तो ये डिजिटल मीडिया जब आया
तो डिजिटल मीडिया ने एक्चुअल जो प्रिंट और सारे मीडिया संस्थान है उसको उसने बड़ी तेजी से ओवरटेक किया और बाहर आया, और उतनी बड़ी संख्या में सारे विचारविद, इंटेलेक्चुअल्स और जो डिजिटल मीडिया को आत्मसात कर लिया, जो एक्सेप्ट कर लिया उन्होंने, वो उनके साथ बाहर आए। आपने देखा कि बड़े बड़े मीडिया संस्थान जो कि टीवी पे चलते थे वो फटाफट स्विच कर लिए, वो भी प्लीज सब्सक्राइब करने लगे। कहां पे? यूट्यूब पे, फेसबुक पे, इंस्टाग्राम पे, ऐसे तमाम जगहों पे वो भी आगे कहे हमारे चैनल सब्सक्राइब करो। मतलब समझ रहे हैं आप कि ये जो टूल है ये उनको जरूरत पड़ गई तो आपको भी जरूरत है। मेरा यहाँ आने का मकसद एक ही है कि आप भी अपनी आइडेंटिटी बनाइए। क्यों? क्योंकि मैं आपको बता दूं कि लाखों करोड़ों की प्रॉपर्टी आप बना सकते हैं दिनों दिन में। मेरा जो चैनल है मेट्रो सिटी समाचार, जब आपदा आई थी यहाँ पे कोरोना की साल 2020 में, तब वो उसको मैंने अपॉर्चुनिटी के तौर पे यूज किया। आपको बताऊं कि 2020-21 के बीच सब गांव भाग रहे थे, पत्रकार काम नहीं कर रहे थे। मेरे साथ सुरेंद्र नेगी हमारे टाइम्स में हम लोग बाइक पे घुमा करते थे, कभी गाड़ियां सबकी खड़ी थी, किसी दोस्त की गाड़ी मांगते थे, पालघर के बॉर्डर पे आ जाते थे। संतोष पाटिल साहब है, नरेंद्र पाटिल साहब है, आप लोग हैं, हम लोग देखते एक दूसरे को। अब चूंकि हम बसे ग्राम रहते हैं, आप यहाँ रहते हैं, तो मुलाकात नहीं हो पाती। लेकिन अब इस दौर में हुआ ऐसा कि आज करीब 25 से 30 लाख मेरे फॉलोअर्स हैं मेट्रो सिटी समाचार पे। खबरें बॉलीवुड सेलिब्रिटी से लेकर सारे लोग लाइक करते हैं। आप लोग यहाँ पे आपने देखा होगा कि बड़े संस्थानों में काम करने वाले जो बड़े बड़े एडिटर हैं, बड़े बड़े रिपोर्टर हैं, बड़े बड़े वक्ता प्रवक्ता हैं, उनका भी अपना चैनल है। अब आप समझिए कि उनको क्या जरूरत है, उनको आखिर जरूरत है तो उनको जरूरत क्यों नहीं है? डिजिटल मीडिया के माध्यम है, आपके मोबाइल में आपका न्यूज रूम है, आपके मोबाइल में अभी देखिए सर ने बताया, जोशी सर ने बताया हमारे, और इसके बाद आर्य सर ने बताया, आप लोगों ने ये चीज गाइड किया कि ठीक है, सरकारी जो सुविधाएं मिल रही हैं, बहुत सारे लोग एलिजिबल हो जाते हैं। एक्रेडिटेशन कार्ड के लिए सर ने पूछा तो हमारे 3-4 लोगों के हाथ उठे, बाकी मतलब वो एलिजिबल नहीं हो पाते। मजबूरी है, कारण है कि कहीं रिसोर्सेज नहीं है, संसाधन नहीं है, चीजें नहीं है। डिजिटल एक ऐसा माध्यम है जिसके माध्यम से आप अपनी प्रतिभा को, अपने उस बैनर, उस संस्थान को करोड़ों तक पहुंचा सकते हैं। आप 30 लाख से ज्यादा मेरे पास अपने फॉलोअर्स हैं मेट्रो सिटी समाचार के, और उसमें काम करने वाले सारे युवा हैं, 19, 20, 21 साल के बच्चे हैं सर, और आज दिन में 2-5 करोड़ लोग देखते हैं। मैं आपसे ये अनुभव इसलिए साझा कर रहा हूं क्योंकि डिजिटल में आपके पास कुछ नहीं लगता है, आपके पास इंटरनेट पैक है, आपके पास थोड़ी स्किल्स है। अभी एआई जो आया है, एआई आपको सारी स्क्रिप्टिंग खा गई, आपका ह्यूमन सोर्स जो आपका सेंस जो है वो यूज करना है। उसमें अगर कोई मदद लगती है, कभी भी मदद। ठाणे जिल्हा माहिती अधिकारी माझे मित्र मनोज सानपजी, पालघरचे जिल्हा माहिती अधिकारी श्री भालेरावजी, सहसंचालिका संजीवनी जाधव मॅडम, त्याचबरोबर प्रमुख वक्ते माझे समितीचे सहकारी श्री हर्षद पाटीलजी, आणि विशेष करून मी धन्यवाद देईन पालघर जिल्ह्यातील समस्त ज्येष्ठ श्रेष्ठ माझे पत्रकार बंधू भगिनी, मित्र मैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार। मी विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्ष या नात्याने आज या कार्यशाळेला उपस्थित आहे। तुमच्यातलाच एक सहकारी। विभागीय अधिस्वीकृतीचं काम खरं तर अधिस्वीकृतीचे अर्ज आलेले त्याची तपासणी पडताळणी करणे, ते मंजूर नामंजूर करणे इतकं सध्या तरी मर्यादित आहे। परंतु ही मर्यादा ओलांडून असा विचार आला की या निमित्ताने विविध जिल्ह्यातील म्हणजे या कोकण विभागातील निदान पत्रकारांशी कार्यशाळेच्या माध्यमातून संवाद साधण्याचा योग हा जुळून आला पाहिजे, आणि त्या अनुषंगानेच आम्ही मला वाटतं 1.5-2 महिने झाले, 1.5 महिना झाला असेल, ठाण्यात पहिली कार्यशाळा आयोजित केली होती, आणि ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांचा फार उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कार्यशाळेला लाभला। पूर्वीची पत्रकारिता, आताची पत्रकारिता या जो बदल झालेला आहे, जो तंत्रज्ञानाचा अंतर्भाव या पत्रकारितेमध्ये झालेला आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की या तंत्रज्ञानाशी जुळून घेणं शिवाय आपल्याकडे पर्याय राहिलेला नाहीये, आणि या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आपल्या बांधवांना, पत्रकार मित्रांना व्हावी या उद्देशाने मध्ये एआय संदर्भात असतील, सायबर क्राईमच्या संदर्भात असतील, अन्य विषयांवरती अन्य सामाजिक विषयांसंदर्भात असतील, तर आम्ही
त्या विषयातील तज्ञांना आमंत्रित करत आहोत आणि जवळपास 2-3 सत्र या कार्यशाळेच्या निमित्ताने आयोजित करत आहोत। आणि आज या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील माझ्या या सर्व बांधवांना भेटण्याचा योग जुळून आलेला आहे। आपली उपस्थितीच या कार्यशाळेला यशस्वी होण्याचं म्हणजे 50% ही तुमच्या उपस्थितीने कार्यशाळा यशस्वी झाल्याचं मला वाटतं आणि त्याकरता तुम्ही टाळ्यांच्या गजरात तुमचं स्वतःचं अभिनंदन करणं गरजेचं आहे। साहेब आम्हाला माहिती आहे आम्ही पत्रकार जरा थोडे फार आपण म्हणतो ना ऍटिट्यूड आम्हाला टाळ्या वाजवणं अमुक विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये मीटिंगला जेव्हा असायचो त्यावेळी कल्याणकर सर तिथे विभागीय आयुक्त होते। त्या मीटिंग मध्ये मनोज म्हटलं की आम्ही दोघे एकदम असं व्हायचं ते इतकं हे आहे। आजचं हे उद्घाटन सत्र हा प्रचंड छान पद्धतीने भरलेला हॉल आणि इथे एक तयार झालेली एक सकारात्मक ऊर्जा म्हणजे मॅडमनी आणि रानडे सरांनी ज्या पद्धतीनं पूर्ण जिल्ह्याचा भार हा स्वतःच्या खांद्यावर इतक्या पॉझिटिव्हली इतक्या दूरदृष्टीचा विचार करून आणि खरंच त्यांच्या प्रत्येक शब्दातून हे जाणवत आहे की होय आम्हाला या जिल्ह्यासाठी आमचं पूर्ण योगदान द्यायचं आहे। मला असं वाटतं की आपण 1 सेकंदासाठी 2 सेकंदासाठी 3 सेकंदासाठी आपली लेखणी बाजूला ठेवून आपण या लोकांसाठी खरंच मनापासून टाळ्या वाजवूया मनापासून। टाळ्याच्या मागची खरी सायकोलॉजी ही आहे की मनापासून जेव्हा आपण एखाद्याला दाद देतो तेव्हा आपोआप टाळ्या वाजल्या जातात आणि म्हणून बऱ्याचदा असं होतं की टाळ्या वाजवताना आवाज कमी येतो कारण आपण मनापासून वाजवत नसतो। पण आत्ताचा हा टाळ्यांचा तुमचा आवाज मला आभार प्रदर्शनासाठी पुरेसा आहे। खूप सुंदर पद्धतीने आपण त्याला दाद दिलेली आहे। मॅम पत्रकारांच्या वतीनं आजच आमची मैत्री झाली आहे त्यांच्या वतीनं मनोजजी जालनावालाजी हर्षदजी राहुलजी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही DGIPR म्हणून कारण वी आर द फॅमिली बिकॉज DGIPR आम्ही आपल्या लोकांना आज एक संकल्प करतो की आपल्या प्रत्येक चांगल्या कामामध्ये आम्ही आपल्या बरोबरीने असणार आहोत। आपण निश्चित पालघरची खूप चांगली इमेज बिल्ड करणार आहोत। ठीक आहे मॅडमना नेक्स्ट मीटिंगला लगेच जायचं आहे। त्यांनी खरंच खूप म्हणतात ना खूप कठीण याच्यातून त्यांनी आज वेळ काढलाय। सो मॅडम पुन्हा एकदा आपला मनापासून आभार। रानडे सर आपलाही आभार। आपल्याला मॅडमला द्यायचंय का? आजच्या कार्यशाळेला उपस्थित सन्माननीय जिल्हाधिकारी इंदुराणी जाखरे मॅडम आमचे मित्र आणि विभागीय आदिवासी समितीचे प्रमुख मनोज जालनावाला साहेब मनोज सानप भालेराव साहेब हर्षद पाटील साहेब आर्य साहेब माझे सर्व जिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार बंधू भगिनी मार्गदर्शन जाधव मॅडम तुम्ही म्हणालात आता पत्रकारांना मार्गदर्शन करण्याची काही प्राज्ञा आहे कुणाची आपण सर्व म्हणजे सर्वज्ञ आहात म्हणजे त्या शासकीय कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्ष काम करून एखादी योजना राबवताना कित्येक गोष्टी कळत नाही त्या एका नजरेत येऊन इथं काय चुकतंय हे बरोबर शोधून काढणारे तुम्ही मंडळी तर तुम्हाला काय वेगळं आम्ही मार्गदर्शन करणार फक्त आमच्या अपेक्षा व्यक्त करू शकतो की तिथं तुमचं सहकार्य पाहिजे आणि आम्हाला कमी त्रास द्या म्हणून सहकार्य करा म्हणून आज म्हणजे आम्ही मॅडम आणि आम्ही गेले 5 महिने या जिल्ह्यात काम करतोय पत्रकार परिषदा पण झाल्या पण आज ही जी लोकसंख्या तुमची जी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती खूप आनंददायक आहे आणि असा म्हणजे प्रेससाठी हॉल असा एक अचानक जाधवांचा फोन आला नाही आम्हाला तिथे यायचं आहे आणि म्हटलं प्रेस असा म्हणजे मंडळांच्या किंवा ह्याच्या कामाला नाही देत हा हॉल नाही म्हणजे मग आपला हा ऑफिशियल कार्यक्रम आहे माहिती कार्यालयाकडून होता मग चालेल म्हटलं तर माहिती कार्यालयाकडून शासनाचा कार्यक्रम म्हणून काय हरकत नाही आणि त्यात हे असे विषय ठेवले काही मुद्दा विचारला मी की आता जी आव्हानं आहेत आपल्याला म्हणजे प्रिंट मीडिया म्हणजे सुरुवात करायची झाली तर प्रिंट मीडिया हे सर्वस्व होतं सगळ्याचं सर्वे सर्व होते आणि अचानक मग इलेक्ट्रॉनिक मीडिया आला
त्याचा वापर, संचार, प्रसार प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाला. लोकांचंही नवी पिढी सुद्धा तिकडेही वळली मोठ्या प्रमाणावर. मग शंका सगळ्यांच्या मनात उपस्थित झाली की आता प्रिंट मीडियाचं काय व्हायचं, तरी काही झालं नाही. प्रिंट मीडिया व्यवस्थित आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा कंटिन्युअस 24 तास कंटिन्युअस बातम्या देऊन व्यवस्थित आहे. मग अचानक अजून एक अधिक ह्याच्या सगळ्या गोष्टी आल्या. आता ई वर साहेब आले, साहेब बोलतील सगळं, पण ह्या ह्याच्यात युट्यूबर्स आले, त्यातले म्हणजे ऑनलाईन डिजिटल मीडिया हे नवीन हे आलं. हे सगळं सामान घेताना मला तर ते उदाहरण आपण नेहमी वाचतो ना की माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या, घरची माणसं वगैरे, ते बरणीचं उदाहरण देतात की मोठे खडी भरली एखाद्या बरणीत, तर बरणीला वाटलं आता फुल झालं, प्रिंट मीडिया आहे फुल झाली बरणी. त्यानंतर काय केलं, अजून बसेल काय यात नव्हतं, जागा नव्हती. मग काय टाकलं तर बारीक वाळू भरली, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया आला, फुल झालं. सगळ्यांना वाटलं आता संपलं, ह्याच्या पलीकडे मीडिया नाहीच ना, जागाच नाहीये, सगळं व्यापलेलं आहे. मग अचानक सोशल मीडिया डिजिटल आलं. डिजिटल मीडियामध्ये कुठं बसणार, ते पाण्याच्या स्वरूपात किंवा चहाच्या स्वरूपात जसं आपण बरणीत होतो तेही सामावून घेतलं गेलं. आता मात्र बरणी फुल झालेली आहे. पण अशा पद्धतीनं एका प्रिंट मीडियापासून सुरुवात होऊन आज एवढं व्यापक प्रमाणावर हे क्षेत्र झालेलं आहे. त्यांच्यासाठी सुद्धा शासन वेगवेगळ्या योजना राबवत असतं. मंत्रालयात कधी काम करताना आम्ही त्यावेळेला ते मुंबईतले भूखंड हाऊसिंग योजना, म्हाडाच्या असो, सिडकोच्या असो, त्याही जवळून पाहायचो, किंवा विम्याबाबतच्या योजना. म्हणजे कारण तेही सगळ्यांना जाणवायला लागलं की पत्रकार म्हणून असला म्हणजे काय, तो रेग्युलर कर्मचाऱ्याला सगळी सिक्युरिटी आहे, पत्रकाराला काय. तर त्या दृष्टीनं त्या सिक्युरिटीसाठी